नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सगळे चांगले असाल अशी अपेक्षा करतो. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही एक मोठं स्वप्न असतं. मी हे करीन, मी ती करीन. मित्रांनो, आपलं एक स्वप्न होतं, बऱ्याच दिवसापासून स्वप्न होतं. ते स्वप्न पुढे नेण्याचा मी भरपूर प्रयत्न केला, पण काही कारणास्तव अनेक अडचणी आल्या, त्यामुळे ते होऊ शकलं नाही. पण आता मी ठाम निश्चय केलाय ते आपलं स्वप्न पूर्ण करायचं. मी एक सामाजिक कथा, मानवी कोरीपाटी नावाची लवकरच आपल्या समोर आणत आहे. तरी मला अपेक्षा आहे मित्रांनो तुमच्याकडून, कारण मला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. ही कथा एका बापाची आणि मुलाची आहे. मुलाला जन्म देता वेळेसच त्याची आई हे जग सोडून गेलेली असते. बापच त्या मुलाचा आई आणि बापच होतो. तोच संगोपन करतो. दुसरं लग्न करत नाही. का करत नाही? तर बाबा, दुसरं लग्न जर केलं तर त्या मुलाला त्याची आई नीट सांभाळणार नाही. मग तो स्वतःच त्या मुलाचं संगोपन करत राहतो आणि एकटेपणामुळं त्याला व्यसन जडतं आणि त्या व्यसनात तो पार रमून जातो. मुलगा लहानाचा मोठा होत जातो, पण त्या मुलाला त्या व्यसनाचं काही देणं घेणं नसतं. वडील करतात समोर करतात, पण एक दिवस असा येतो, शाळेमध्ये शिक्षक विज्ञान विषय शिकवत असतात. त्या टायमिंगला विज्ञान विषय शिकवत असताना एक मुद्दा येतो, धूम्रपानाचे दुष्परिणाम. हा मुद्दा शिकवत असताना त्या मुलासमोर टोटली त्याचा बापच उभा राहतो. शाळा सुटली की लगबगीनं बापापाशी येतो आणि बापाला सांगतो, हे व्यसन तुझ्या जीवितास हानिकारक आहे, हे सोडून दे. बाप तो पुरता सगळं व्यसन सोडून देतो, पुन्हा तेच करत राहतो. आणि या कथेला एकदम टर्निंग पॉइंट देणारं जे चित्रण आहे ते इथून पुढे मित्रांनो, त्याच्या बापाला कॅन्सर नावाचा दुर्धर असा आजार होतो. मग त्याला वाचवण्यासाठी त्या मुलाची धडपड, हे पाहण्यासारखं आहे. मित्रांनो, तुम्ही जर मला सपोर्ट केला तर माझ्याकडे भरपूर अशी कथानक आहेत, तुम्हाला नक्कीच आवडतील. मला माझ्या या युट्यूब चॅनलला BST 1986 वाल्याला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा अशी अपेक्षा करतो.